चला 12th मॅन गोपाळ भट आणि टेमघर संघ. कुणाल 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. कॅप्टन कोण आहे? नीरज. एका बाजूला नीरज, दुसऱ्या बाजूला आपल्याला कुणाल. या दोन संघनायकांमध्ये द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. टेमघर विरुद्ध गोपाळ भट. रोहा मुरुड विभागातील एक नामवंत संघ गोपाळ भट संघ, त्याच्या विरोधात टेमघर संघ. या दोन चला 12 प्रतिनिधी टेमघर संघ. तुम्ही जिंकलेला ना टेमघर, त्यांनी जिंकला. प्रथम गोपाळ भट संघाने टॉस जिंकला व प्रथम फलंदाजी स्वीकारली. पंचांचा इशारा येतोय सामन्याला होते सुरुवात. ऑफिशियल पंच ज्या ठिकाणी आपण पाहतात भास्करजी सातमकर आणि त्यांच्या समवेत लोचनजी भोईर सर, हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल कुणाल कोंडालकर. यावेळेस मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून येतोय हा पहिला षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. त्याने आपले इरादे स्पष्ट केले. डग आउट मधून मी सेट होऊन आलोय. पहिल्याच बॉल वरती कुणाल कोंडाळकर सारख्या मोठ्या खेळाडूला एक फटका लगावलाय. धावसंख्येचा श्री गणेशच्या 6 या आकड्याने. दुसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितपणे घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान मांडलंय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, तेवढा असं सफल ठरला नाहीये. एक धाव आली आहे. ज्यावेळेस आपण असे म्हणतो की सीधी बात से उंगली चलती है, पर उंगली टेढ़ी करने की जरूरत है क्या, याही गोष्टीचा विचार केला जाईल. पंचांचा इशारा. स्वर्घोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण कुणाल कोंडालकरला पाहतोय. स्ट्राइकला नीरजला पाहतोय. दोन्ही संघनायकांमध्ये हे द्वंद्व युद्ध चाललंय. काय गोलंदाजी, कमबॅक करणं हे कुणालच्या खात्यात लिहिलंय. कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव, किंबहुना रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव, त्याचवेळी मुंबईचा विभाग ज्या खेळाडूने गाजवला. गतवर्षी याच मैदानावरती चॅम्पियन ठरलेला संघ टेमघर संघ आज 6वा सामना खेळतोय आजच्या दिवसातला. पुढचा बॉल स्ट्राइक साठी नीरज. हो, खोदून काढलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण गेली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झालाय. त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा आपण नजर टाकूया की धावफलक हा 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अगदी चांगल्या स्वरूपाची फलंदाजी, त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. बघा, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर तो कमबॅक हे कुणाल कोंडालकरने दाखवलंय. आपल्या बोटांवरती जादू तो नेहमी विकेट वरती दाखवून देतो. इन स्विंग, आउट स्विंग या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. अनेक प्रकारचे चेंडू सातत्याने टाकले जात आहेत. त्या पद्धतीनं फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. पहिल्या एका चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर जे कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं कुणालचं, ते अगदी महत्वाचं राहिलं. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा मोठा फटका. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक एका हाताने कॅच घेतलाय. फलंदाज बाद. चला, एक विनंती करतोय. मुळगाव, वाळी आणि पांगळोली तिन्ही संघाच्या संघनायकाने किंबहुना एखाद्या प्रतिनिधीने रसिक सोबत संपर्क साधायचा आहे, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला, मुळगाव, पांगळोली
पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपला, जिथे धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नीरज नावाचं वादळ या ठिकाणी थांबवलं गेलं, जिथे कुणाल कोंडालकरच्या गोलंदाजीवरती स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपमध्ये एक प्रोटेक्शन होतं, त्या ठिकाणी सुंदर झेल घेण्यात आला आणि एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. इन ॲट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती राजला प्राचारण करण्यात आलं. आता राज कोणत्या स्वरूपाची तो फलंदाजी करतोय, मग तसं म्हटलं तर टेमघर संघ हा चनेरा विभागातून एक नामवंत संघ येतोय. दरवर्षी याच मैदानावरती जेव्हा जेव्हा ते आलेत तेव्हा ते कुठले तरी बक्षीस किंबहुना चॅम्पियन झालेतच झालेत. आजचा दिवस त्यांचा कसा राहील हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु क्रिकेट त्यांचा कसा राहील याची दक्षता जास्तीची घेतली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतो हा चेंडू, सीमारेषा पार, षटकार. चला मुळगावाले पांगळोली एक प्रतिनिधी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल, यात मात्र तीळ शंका नाही आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत, दोन्ही संघांमध्ये बरेचसे खेळाडू आहेत जे ओपनचे क्रिकेट खेळत आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव किंबहुना असे या क्रिकेटच्या क्षेत्रातले अनेक धडे घेतलेले बरेचसे अनुभवी खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडसाठी आपण पंकजला पाहतोय. ओ काय बॉल, बघतच राहावं या चेंडूकडे. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, बॅकअप मिळाला, 1 धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करण्यात आलं. धावसंख्या 2 ने वाढली, धावफलकावरती धावा या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिथे दुसरं षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला. बघा ना, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर 2 धावा आला. आता मात्र आपल्याला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 10 धावा मिळाल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे, या अनिश्चितीच्या खेळामध्ये तुम्हाला 100% देणं खूप महत्त्वाचं असतं, हे मी नेहमी म्हणतो, आणि ते प्रयत्न सध्या तरी दोन्ही संघांकडून चालू आहेत. गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजीही तितकीच महत्त्वाची राहिली आहे. रिव्हर्स साठी काय घडतंय या, ओ सुंदर फटका, षटकार. पंकज पंकज आणि पंकज पंकज नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. बघा ना, सलामीवीर म्हणून तो मैदानामध्ये आला. आज गावकऱ्यांनी दिलेली संधी किंबहुना गावकऱ्यांनी आपल्यावरती ठेवलेला विश्वास, त्याला सार्थक ठरणारी फलंदाजी आत्तापर्यंत पंकजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. पंकजबद्दल एक गोष्ट निश्चित सांगेन, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ना सूरत देखते है ना मुहूर्त देखते, पंकज तो टीम की जरूरत देखते. कारण गावासाठी लढायचं आहे. ग्रामीण क्रिकेट आणि ओपन क्रिकेट यामध्ये फार मोठा बदल असतो. ग्रामीण क्रिकेट हे कुणा पैशासाठी खेळलं जात नाहीये, ते फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या अभिमानासाठी, गावाच्या स्वाभिमानासाठी खेळलं जातं. आणि तीच फलंदाजी, तीच गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळते. वाह, कमबॅकिंग गोलंदाजी, व्हेरिएशन, स्विंग, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. धावसंख्या या ठिकाणी आपल्याला बायच्या स्वरूपाची एक निश्चितपणे पाहायला मिळाली. एकंदरीत धावफलकावरती धावा या 25 या आकड्यावरती. बघा ना उमेश सर, की सकाळपासून आपण म्हणत होतो फक्त 20, 22, 27 लास्ट टार्गेट होतं, परंतु आता दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 25 पर्यंत टार्गेट केलंय. हे 30+ धावा या सामन्यामध्ये होतील, यात मात्र तीळ शंका नाही आहे. परंतु हे क्रिकेट आहे, त्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. चला थोडंसं मैदानाकडे वळूया, ज्या ठिकाणी मैदानामध्ये 5वा चेंडू टाकला जाईल. स्ट्राईकसाठी आपण 4था चेंडू का राज मैदानामध्ये आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. आता मात्र कुठेतरी मोकळा श्वास घेतला असेल, कारण 2 चेंडूवरती आलेले 2 मोठे प्रहार किंबहुना त्यानंतर झालेलं कमबॅक पाहायला मिळालं, हेच तर जाणलं जातं. आता कुणाल कोंडालकर म्हणत असेल की तिसरं षटक कुणाच्या हातात द्यायचं, मग ती जबाबदारी कुणाच्या हातात सोपवायची. माझ्या षटकामध्ये 10 धावा दिल्यात, तदनंतर जे सुशांतने षटक टाकलं त्याला थोडासा मार पडला. हा विचारशक्ती करण्याचे वेळ आहे, आणि जी विचारशक्ती तुम्ही लवकर मैदानामध्ये कराल ना, ते तितकं तुम्ही यशस्वी ठराल. आणि ते
कुणाला माहिती आहे, बऱ्याच वर्षाचं रोहा तालुका प्रीमियर लीगचा संघनायकाची भूमिका सातत्याने त्याच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडसाठी राजला आपण पाहतोय. राज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओ फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. एक धाव लेग बायच्या स्वरूपाची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 26 या आकड्यावरती. बघा ना 12 चेंडू टाकले गेले. 12 चेंडू मध्ये तब्बल 13च्या सरासरीने 26 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा जास्तीची मीटिंग घ्यायची नाहीये टेमघर संघ. आम्हाला आयोजकांकडून सूचना येते की जास्तीची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपल्याला सामने त्वरित चालू करायचे आहेत. वेळेचं महत्त्व टिकवणं खूप गरजेचं आहे. आपण 16 टीम कव्हर करतो. 16 टीम कव्हर करत असताना आतापर्यंत आपण 6वा सामना खेळतो. अजून सुद्धा संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये किमान 6-6:30 पर्यंत आपल्याला दिवस पाहायला मिळतो. त्यानंतर अंधार होतो. चला अंपायरचं सामन्याला त्वरित चालू करायचंय. बारा चेंडू 26 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक पूर्वार्धाचं बाबल्या मैदानाच्या आतमध्ये. बघा नाव सुद्धा एक रोमॅन्टिक आहे. बाबल्या नाव मैदानामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं. ही टोपण नावं सुद्धा असू शकतात, कारण त्या टोपण नावाचं एक सुद्धा खूप महत्वाचं योगदान असतं. कारण काही कारणा टोपण नावं सुद्धा सूट होत आहेत. बाबल्या गोलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राईक एंडवरती आपण राजला पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांनी त्या चेंडूला केलाय दंडित. नियम क्रमांक पुन्हा एकदा 22 लागला. 22 नियम क्रमांक लागला. पंचांनी दंडित केलं. बघा ना धावफलकावरती धावा वाढतील 27 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय. आता मात्र त्याच्यावरती प्रेशर असणार का हे पाहावं लागेल. प्रेशर कुठल्या पद्धतीनं असणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू स्टेअर केलाय. त्या ठिकाणी आपण कुणाला पाहतोय थ्रो करेल फील्ड करेल. तत्वर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल बाबल्या षटकातील दुसरा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. कुणाल कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट. पंकज मैदानाच्या बाहेर परतला. ए नेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती. सुझेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुझेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पंकजची फलंदाजी खूप महत्वाची राहिली आहे संघासाठी. खूप मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. जे संघासाठी पाहिजे होतं ते त्याने करून दिलंय. परंतु ती पुढची जबाबदारी आहे ना ती जोपासणं खूप गरजेचं असतं. बघा स्पर्धा येत आहेत, स्पर्धा जात आहेत, परंतु स्पर्धेला टिकवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ती स्पर्धा तो खेळ कोण टिकवेल हे पाहणं खूप गरजेचं आहे. यावेळेस काय घडतंय, विकेट सॅक्रिफाय करावी लागते का, आणि तेच तर केलंय. फलंदाज बाद होते, परंतु पंचांचा इशारा देखील येतोय की हा सुद्धा चेंडू स्वर घोषित आहे. या ठिकाणी धावसंख्येच्या 1 ने भर पडेल. धावफलकावरती धावा 29 या आकड्यावरती धावसंख्या. आतापर्यंतची आजच्या दिवसातली सर्वाधिक जास्त धावसंख्या ही फक्त आणि फक्त 29 आहे. बघा 3 षटक 18 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू मध्ये आपण आतापर्यंत 27 पर्यंतच गेलो, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 29 धावसंख्या आलेली आहे. यावेळेस मोठा फटका. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू हा पडला. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा या स्पर्धेमध्ये 30 यार्ड सर्कल आपण ठेवलेलं तर नाही आहे, परंतु 13 यार्ड ही धावसंख्या आत्ता आपल्याला पाहायला मिळाली. 13+ आत्ता धावसंख्या पाहायला मिळाली. किंबहुना या षटकातील अजून
तीन चेंडू येणं बाकी असणारे या तीन चेंडूवरती रोकावं लागेल किंबहुना ठोकावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल. परंतु तीन चेंडूमध्ये कोण ठोकतंय आणि कोण रोखतंय हे आपल्याला पाहावं लागेल. ग्रामीण क्रिकेट बरंच काही सांगून जातं. ज्या वेळेस तुम्ही आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान करताना त्यावेळेस मनामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला असतो. यावेळेस सुद्धा पंचाने इशारा केलाय की स्वरघोषित चेंडू आला, 32 धावा धावफलकावरती आल्या. आपण ग्रामीण क्रिकेटबद्दल बोलत होतो की ज्यावेळेस तुम्ही जर्सी परिधान करताना गावची त्यावेळेस वेगळाच अभिमान असतो की मी गावासाठी खेळतो. बघा ओपन क्रिकेट बरेचसे खेळाडू खेळत आहेत, त्यातले काही खेळाडू किंबहुना बरेचसे 70-80% खेळाडू हे ग्रामीण संघांमधूनच गेलेले असतात. आज पनवेल रायगड विभाग बघितला ना तर सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळणारा जिल्हा कुठला, तर तो रायगड जिल्हा. पुढचा बॉल. हो, यावेळेस सुंदर चेंडू होता. परत एकदा पंचाने इशारा केलाय. सलगचा दुसरा चेंडू वाईट स्वरूपाचा येतो. 33 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या कुठेतरी वाढताना आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपाची पाहायला मिळतात. ज्या वेळेस तुम्ही शेवटच्या षटकामध्ये उतारदाच्या खेळामध्ये जाता त्यावेळेस जी आपली मॅचची सिच्युएशन येते त्यावेळेस आपल्याला कळतं की त्यावेळेस आपण वाईट दिले नसते तर काय झालं असतं. परंतु हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट जर तरचं नाही आहे. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न सहजरित्या होतोय का, आणि तो सुद्धा सहजरित्या झालाय. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली 35 या आकड्यावरती. जर तरचं क्रिकेट तसं म्हटलं ना तर आपण रसिक प्रेक्षक म्हणून करू शकतो, एखादा समालोचक करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये जे 22 खेळाडू आतमध्ये खेळतात ना त्यांना ती संधी दिली जात नाहीये, कारण जर तरचं क्रिकेट हे खेळाडूंना नसतं. पुढचा भाग. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. सो ब्युटिफुल, सो एडिकेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. षटकार आलाय. ज्या ठिकाणी धावसंख्या वेगाने वाढते. 41 41 41 धावसंख्या धावफलकावरती धावफलक आपण पाहतोय. ज्या ठिकाणी शेवटचा एक चेंडू येणं सुद्धा बाकी आहे. नेक्स्ट मॅच. नेक्स्ट मॅच एका बाजूला मुळगाव वाळी संघ आणि त्याच्या विरोधात पांगलोली संघ. एका बाजूला चेतन आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या विरोधात मुळगाव वाळी संघ पाहायला मिळेल. चला त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. पुढचा बॉल. या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा चेंडू. काय फटका खेळला, त्याच्या फटक्यामध्ये ताकद वजन सगळेच पाहायला मिळालं. पुढचा बॉल बबल्याचा. यावेळी सुद्धा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा येतोय हा षटकार. काय खेळ झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये तब्बल मोठी फटकेबाजी झाली, मोठमोठे फटके पाहायला मिळाले. या 6 धावसंख्येने धावफलक तब्बल आणि तब्बल 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कोण नाही आला, मुलगा आलेत ना दोन्ही. इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. अमित चिनकर यांच्या शुभ हाताने हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस पांगळोली. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, जिथे एका बाजूला मुळगाव वाळी आणि त्याच्या विरोधात पांगळोली संघ. प्रथम टॉचविन हा पांगळोली संघाने जिंकलाय. डिसिजन आतापर्यंत तरी पेंडिंग आहे, परंतु काय निर्णय राहील याची आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पूर्तता करूया. चला स्पीडअप करायचंय. गोपाळवट संघ 18 चेंडू मध्ये 48 धावेची गरज आहे. एका बाजूला आपण नीरजला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण कुणालला पाहणार आहोत. कुणाल नावाचं वादळ येणं सुद्धा बाकी आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये.
चला स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या नवीन प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, आपण पाहतात आई काळकाय चषक पर्व दुसरे 2025 GT स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाती आहे. आणि GT स्पोर्ट या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण रोहा तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा या वाहिनीवरती कव्हर केल्या जातील. चला स्पीडअप करायचं आहे. ग्रामीण क्रिकेट चालू आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट विथ मुंबई या दोन विभागांमधला जर आपण कॉम्बिनेशन पाहिलात ना, की मुंबईला राहणारे लोक असतात त्यांना जास्तीचा वेळ मिळत नाहीये, परंतु दिवाळी असेल होळी असेल या दिवसामध्ये याच मैदानावरती बऱ्याचशा या पंचक्रोशीतील सामने आपल्याला पाहायला मिळतात. बघा ना, आपलं कामधंदा सोडून आपला जॉब सोडून गावामध्ये येतात. गावामध्ये या कारणासाठी येतात की मला क्रिकेट खेळायला मिळालं पाहिजे, आणि क्रिकेट खेळण्यासाठी ते गावासाठी उपस्थित राहतात. आणि ज्या वेळेस त्यांना रिटर्न जायचं असतं ना, गाव सोडून जावं लागतं, गावातला परिसर सोडून जावं लागतं, गावातील जे भोळी माणसं असतात ती सोडून जावावी लागतात. ह्या गोष्टी एका मुंबईकराला विचारा, त्यांच्या मनामध्ये काय घडलेलं असतं. ते जाताना थोडासा चेहऱ्यावरती उत्साह नसतो, किंबहुना असं वाटतं की गावाकडेच राहावं की काय. चला तिकडे फाईन लेग रिजन मध्ये तिथे बॅनर जवळ जे आतमध्ये खेळाडू बसलेत ना मित्रांनो, तुम्हाला विनंती करतो आपण थोडंसं बाहेर राहा, कारण ही स्पर्धा आपण सर्वांसाठी करतोय आणि रसिक प्रेक्षक ह्या स्पर्धेचे मूळ घटक आहेत. BCC वाले असतील कदाचित, आणि मोने पण आहे का तिथे. अजय जरा थोडंसं बाहेर राहायचं आहे. ओ यावेळेस काय चेंडू टाकलाय, एकच धाव. श्रेयस आणि कुणाल नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे पहिल्या चेंडूचा खेळ संपला. एक अशी धावसंख्या गोलंदाजीच्या मोर्चावरती. नीरज हे नाव निश्चितपणे लक्षात घेतलं जाईल. बघा फलंदाजी त्या पद्धतीने त्याने केली. आता पहिलं षटक टाकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑल डॅमिनेशन प्लेयर, 3 डॅमिनेशन प्लेयर म्हणून सातत्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीराची जोडी कुणाल कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या जोडीला श्रेयस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकणं खूप गरजेचं असेल. ओ फर्निचर डिस्ट्राय, फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षयला आपण पाहतोय. फार मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. BCC वाळी संघ आम्हाला आयोजकांकडून सूचना येते की थोडेसे आतमध्ये तुम्ही बसला, थोडंसं बाहेर राहा. थोडंसं बाहेर राहा. चला स्पीडअप घ्यायचं आहे सर, स्पीडअप घ्यायचं आहे. चला सामन्याला त्वरित चालू करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, तदनंतर एक विकेट पाहायला मिळाली. जो श्रेयस बाद झाला त्याची जागा सांभाळण्यासाठी अक्षय मैदानामध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकासाठी. पुढचा बॉल नीरज. ओ यावेळेस मोठा फटका येतोय का आणि आलाय, येतोय हा षटकार. षटकार. धावसंख्या 6 ने वधारली. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती.
बघा ना क्रिकेट काय सांगून जातं. क्रिकेटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. बघा ज्या वेळेस सुरुवातीला आपल्याला नवीन नवरी येते त्यावेळेस पहिले दिवस सासूचे असतात, त्यानंतर सून जुने होते, त्यानंतर दिवस हे सुनेचे आलेले असतात. पुढचा भाग हो स्लोअर पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 8 या आकड्यावरती, जिथे चौथ्या चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट आली, सॉरी 1 धाव आली, तदनंतर 1 विकेट पाहायला मिळाली. तदनंतर आपल्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 षटकार पाहायला मिळाला. तदनंतरची 1च धाव. माहिती आहे कुणाल कोंडालकरला तितकीशी स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. संघाचा तारणहार, संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सरसेनापती म्हणून मैदानामध्ये नेहमीच तो चांगली कामगिरी करतोय, परंतु या सामन्यामध्ये तो तशा पद्धतीने खेळ करेल का? कारण हा सामना वेगळा आहे, हा दिवस वेगळा आहे, ही वेळ वेगळी आहे. प्रत्येकाची वेळ येते, किंबहुना प्रत्येकाच्या वेळेसाठी वेळ यावी द्यावी लागते आणि त्या वेळेसाठी थांबावं लागतं. आणि ती वेळ नीरजची असेल का हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईकसाठी कुणाल कोंडालकर, गोलंदाजीच्या मोर्चावरती नीरजला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका कुणाल कोंडालकरच्या बॅट मधून येतोय. थोडासा राहिला. कॅचेस विन द मॅचेस, आणि त्यातल्या त्यात कुणाल कोंडालकर सारख्या मोठ्या खेळाडूचा झेल सोडलाय तुम्ही. या गोष्टीचा तुम्हाला जरूर विचार केला जावा. किंबहुना कुणाल कोंडालकर एक असा खेळाडू आहे ना, त्यांना तुम्ही जेवढी संधी द्याल ना त्या संधीत तो सोनं नेहमी करतो. बऱ्याच वर्षाचा अनुभव, किंबहुना रोहा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, ज्यापैकी आपण सुपर 5 मध्ये म्हटलं ना तर कुणाल कोंडालकरचं नाव नेहमी घेतलं जातं. आज संदेश मांदेलकर त्याच पद्धतीने फलंदाजी केली. कुणाल कोंडालकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे रोहा तालुक्याचे महत्त्वाचे खेळाडू, किंबहुना महत्त्वाचे असे म्हणत नाहीये, परंतु रोहा तालुक्याचं नाव त्यांनी 7 समुद्रापलीकडे नेलंय. त्यासाठी त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्या प्रसिद्धीला खेळत असताना कुठेतरी जबाबदाऱ्या सोपाव्या लागतात. जास्तीचं क्रिकेट हे गावचं क्रिकेट तो खेळतोय. यावेळेस स्टेअर केला चेंडू स्वतः पोल थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या थांबलेली. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 6 चेंडूचा खेळ संपला. पहिला षटकाचा मैदानाच्या आतमध्ये खेळ संपला. धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 9 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 ची गरज. मोठे फटके मारावे लागतील. आपला संघ अडचणीत आहे. म्हटलं जातं ना की ज्यावेळेस आपण खोल समुद्रामध्ये जातो मग त्यावेळेस आपली नौका अडकलेली असतं. आपण तसं म्हणूया की टेमघर संघाची नौका समुद्राच्या मधोमध अडकलेले आहे, परंतु त्या नौकेला किनाऱ्यावरती आणायचं काम हे कुणाल कोंडालकर करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. जहाज आपला आतमध्ये अडकलंय, मग त्या जहाजाला मोठमोठ्या लाटा येतात. मग पहिल्या षटकामध्ये ती नीरज नावाची लाट आली, त्याने फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या. आता दुसऱ्या षटकामध्ये कोणती लाट वापरली जाणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉलर्स नेम पंकज. मैदानाच्या आतमध्ये पंकज नावाची लाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु कुणाल कोंडालकर त्याची नौका कशा पद्धतीने हाताळतोय हे देखील पाहावं लागेल. सुंदर चेंडू टाकला गेला. बघा उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू त्याने टाकला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, किंबहुना डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना जास्तीची गोलंदाजी आपल्याला जमत नाहीये, परंतु ते त्याने दाखवलं. जिचे पंकजला आपण पाहतोय कुणाल कोंडालकर एकमेव आशेचं किरण, आणि ती आशा निराशा कुठल्या पद्धतीने पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रॉपिंग ट्रिकचा वापर केला गेला. 1 धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. काय घडतं. सुंदर सामना. मी म्हटलं होतं हे दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. तालुक्यातील नामवंत संघांपैकी हे 2 संघ नेहमीच जाणले जात आहेत आणि त्या पद्धतीचा आतापर्यंत खेळ देखील झाला. 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धाव आली. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज आहे. आणि त्यात महत्वाचं काय तर कंपल्सरी चेस, म्हणजे तुम्हाला 38 धावा करणं गरजेचंच आहे, तरच तुम्ही जिंकू शकता. परंतु ते रोखण्याचं काम सातत्याने गोपाळवट संघ करतोय. नीरजने गोलंदाजी केलं. नीरजचं आपण कौतुक करूया, परंतु त्याच्याच पाठलाग करत असताना
पंकज सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. यावेळेस पंचांचा इशारा होतोय, स्वर्गशूट चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 12 या आकड्यावरती. 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र 10 चेंडू 38 धाव्याची गरज. सॉरी 11 धावा आल्यात. धावसंख्या 11. सेकंड साठी अक्षय. उलटॉस पद्धतीचा बॉल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एकच धाव. नवीन मैदान, त्याच्यावरती असलेलं गवत, त्यावेळेस त्यामुळे का होईना आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला होताना पाहायला मिळाली. आज जर सामना आपण जानेवारीच्या नंतर खेळलो असतो ना, तर या मैदानावरती आउटफील्ड फास्ट असते. मग त्यावेळेस धावा जास्तीच्या मिळतात. किंबहुना 3 षटकामध्ये आपण कधी कधी आहे ना 60-55 धावा सुद्धा चेस करतो. परंतु सध्याच्या घडीला ते मैदान तसं नाहीये. या विभागातील सर्वाधिक चांगलं मैदान कुंभाटे मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. निवी ठाकूरवाडी गावाची मेहनत, त्याच वेळे पंचक्रोशीतील सगळ्या गावाची असलेली साथ, या सगळ्या गोष्टींमुळे हे मैदान अजूनपर्यंत टिकलंय. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. 13 या आकड्यावरती धावसंख्या. अशी धावसंख्या षटकातील शेवटचा चेंडू येणं, सॉरी चौथा चेंडू येणं बाकी असणार आहे. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीतून बाहेर पडावंच लागेल. हो, काय गोलंदाजी करतोय पंकज, नीरज, ही नावं लक्षात राहतील. गोपाळवट गावासाठी म्हटलं ना की मग तो भाग आला. मुरुड विभाग, अर्धा मुरुड विभाग आहे तो, अर्धा रोहा विभाग आहे तो. तालुका त्यांचा रोहाच पडतो. परंतु मुरुड या विभागामध्ये जास्तीचं क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला नेहमी मिळतं. आज या कुंभाटे मैदानावरती ते आलेत. त्याच्यामुळे का होईना नवीन अनुभव, नवीन खेळपट्टी आणि नवीन परफॉर्मन्स हा सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला टोकावून जातोय. येतोय हा चेंडू षटकार. धावसंख्या 19 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. चला स्पीडअप करायचं आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. सहा चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. तिसरा आणि अंतिम षटक गजानन. गजानन मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. कुणाला शांत ठेवण्याचं काम दोन्हीही गोलंदाजानं केलंय. नीरज असेल, पंकज असेल, अगदी चांगल्या दाटणीनं गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती, लेंथ वरती या दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजी केली. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल, गॅम्बल. चेंडू झालाय सीमारेषा पार येतो ह्या चौकात. धावसंख्या 4 ने वधारली. धावफलक 23 या आकड्यावरती. 23 अशी धावसंख्या धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 5 चेंडू 25 धावा. 25 धावा 5 चेंडू. एका बाजूला टेमघर, दुसऱ्या बाजूला गोपाळवट. ओ ब्रेकर बॉल. बघा ना, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतोय. एखादा आला तर षटकार येईल, परंतु तो प्रयत्न त्याने केला हे महत्वाचं आहे. समोर कुणाल कोंडालकर सारखा खेळाडू आहे, मी त्याच्या समोर कशी गोलंदाजी करू हे त्याने जाणलं नाही आहे. कारण मला गावासाठी खेळायचंय, गावाच्या अस्मितेसाठी खेळायचं आहे, गावासाठी लढायचं आहे, गावासाठी घडायचं आहे, तेच दाखवून देतोय गजानन. 2 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चला चौकार गेलाय, ठीक आहे, कमबॅक करायचं आहे. दुसऱ्या चेंडूवरती लगेच त्याने कमबॅक सुद्धा केलंय. 4 चेंडू 24 धावा, 4ही षटकार. हा इतिहास या मैदानावरती घडेल का? पंकज, सॉरी अक्षय. ओ क्या बात है. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होतोय.
धावसंख्या 2 ने वाढली, धावफलक 26 या आकड्यावरती. आता मात्र एखादा पराक्रम जर का करायचा असेल ना तर यावेळेस काय घडेल काय बिघडेल हे मात्र येणारा काळच सांगून जाईल. पुढचा बॉल फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅट वरती तितकासा आलेला नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. 2 चेंडू 22 धावा. चला नेक्स्ट मॅच मुळगाव वाळी आणि पांगडोली हा सामना संपतात त्वरित आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा बॉल स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलक 27 या आकड्यावरती. 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हो काय घडतंय. सुंदर गोलंदाजी. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना हा जवळजवळ गोपाळवट संघाकडे झुकलाय. पुढचा बॉल कुणाल कोंडालकर. यावेळेस मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच मुळगाव वाळी पांगडोली. पांगडोली संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. चेतन बॅट फर्स्ट. यस चला पांगडोली संघ आपण त्वरित सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. एका बाजूला मुळगाव वाळी संघ अर्थात विशालजी लाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बघा विशालजी लाड हे मला दिसले. त्यांच्यावरना एक गोष्टीचा मी नक्की उल्लेख करेन की रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व काहीतरी दुसरे असेल. दुसऱ्या पर्वामध्ये त्यांचा संघ आई सासाईवाली तुलसी फायटर्स हा संघ चॅम्पियन झाला होता. आणि त्या चॅम्पियन झालेल्या संघाची जी प्राइज होती ना ती प्राइज त्यांनी जेवढे आदिवासी शाळा आहेत ना त्यांना खर्च केली होती. बघा आपल्या समाजामध्ये आपल्या विभागामध्ये असेही कार्यकर्ते किंबहुना असेही आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले की सगळा समाज एकत्र घेऊन ते चालतायत. आपल्या ज्या संघाची जी प्राइज होती ती सगळी प्राइज त्यांनी एका आदिवासी शाळेवरती खर्च केली होती. विशाल सर तुमचंही या आयोजकांच्या वतीने किंबहुना या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय.
आणि त्यानंतर सर तुमची मॅच झाल्यानंतर तुम्ही व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. चला स्पीडअप करायचं आहे. अंपायर सर जरा थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. आपण सकाळपासून यासाठी फास्ट घ्या करतोय. काही काना वाटत असेल की हा समालोचक फास्ट फास्ट असं का म्हणतोय, परंतु आपल्याला वेळ वाचवायचा आहे, वेळेचं महत्त्व ठेवायचं आहे. किंबहुना ओमकारजी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला